तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आणि दादू आम्ही खाली होतो, पण काकाला उठवायला आलो कारण आम्हाला पाळणा आणायचा होता. मग म्हटलं आपण आणूच तर काकाला उठून देऊन काकालाच आणायलो. मग आम्ही दोघं पण वरती आलो. ये मग आपण काकाला काय केलं, डिस्क्याव केलं आम्ही काकाला. कसं केलं, डिस्क्याव असं केलं हा ना, डिस्क्याव. येटी झाली म्हणजे आमची काकी. येडी झाली तो फुकट हसू राहिला का काकाला डिस्क्याव गेलं. डिस्क्याव तेव्हा त्याला किती मजा येते. डिस्क्याव काका. दादू काकाला डिस्क्याव कर बाई. या डिस्क्याव मज्जा आली. अरे वरती त्याला मजा आली म्हणा, खाली तरी मला काहीच दाखवित नव्हते, वरती ती डिस्क्याव करते. आता काकाच्या डम्मावर बसलेला आहे ना दादू. डिस्क्याव. तर चला आता या शेटला घेऊन खाली जायचं आहे आम्हाला, कारण यांना झोपी लावायचं आहे. हे खूपच लवकर उठतात. यांना काय करायचं राहतं काही माहीत नाही. काय करायचं राहतं रे? हां, नाचायचं राहतं आम्हाला. नाचा मग. ढिंकची का काय डिस्क्याव. सकाळी कोण एवढं हसन यार. आपल्याला तेच उठल्यावर इतका कंटाळा येतो. हे पहा ना किती फ्रेश राहतो. अरे दादू तर चला मी खाली भाजी करून आले, पण काना खाली आला. मग दीदीला आंघोळ करायची होती, तोपर्यंत याला वरती घेऊन आली कारण आम्हाला पाळणा पाहिजे. ये चला दादू खाली आपल्याला जायचं, काकाला घेऊन जाऊ आपण. चला. आज मस्त अशी मेथीची भाजी बनवली आहे आणि बाजरीच्या भाकरी पण बनवते. आमच्या यांनी आज सकाळी साफसफाई मोहीम हाती घेतली आहे. ह्या बाया तर काही करीत नाही म्हणे, मीच करतो. सकाळी घरातलं जे भंगार आहे ना ते काढ राहिले. पहिले तर आम्ही त्यांनाच घेतलं होतं, पाठीत बसवलं, पण मग त्यांनाच साफ करायचं होतं. मग परत उतरून दिलं. सगळ्यात शेवट काढू. अहो गोळी गुता त्यांची. असं म्हणजे लगेच बाहेर आली असते. सगळं ट्राय केलं म्हणे तू, एकदा डोक्यावर उभं राहून पाहिजे म्हणे. मग ते नसेल केलं म्हणे ट्राय. डॉक्टरला चेष्टा घेत होते माहिती. डोक्यावरच उभं राहून आलो म्हणा मी. नका रडू. श्रुतीला हाणायला लावायचं म्हणे पाठी. म्हटलं हाणलं ते ना म्हणे, बरं झालं तिला तरी चान्स भेटला म्हणे. मला माहित नव्हतं, नाही तर अजून जोरात हाणला असतं. म्हणलं पाठ दुखत असन, मग मी एवढं लक्ष नाही दिलं. जाऊ दे आता, काही चान्स गेला. परत गोळी अटकली का परत हाणायचं, नाही तर जाऊ गोळी खाली. या मॅडम कडे हातात दिलते ना, हे इथं ठेवले. कधी ते म्हणे इथं टाक, मी टाकले. ते बाई चांदीचे वाळे ठेवून द्याव. हा घेऊन टाका, बर्थडे गिफ्ट आत्ताच. काकाच्या कानात येते ते. परत डॉक्टरकडे जावं लागेल. औषध घे आणि काय गोळ्या खायच्या तेवढ्या. कानाच काकाचं पकाय चालू. गाई करायचं काम चालू आहे. कानाची गाई झालेली. काय दादू खेळायला देऊ का तुला काही? थांब, बदक देते. हा तुझं बदक. हा देते. पुढं त्याचा हात, पुढं तुमचा हात. केवढा हात आहे माझा, त्याचा केवढा आहे. होईल त्याचा हात तेवढा. 30 वर्ष लागते. धर दादू धर, घे. ये तर आत्ताच आमची झोप झाली. म्हणजे झोपलो नव्हतो आम्ही, पण आम्ही खेळत होतो कानासोबत. मग आता खेळून झालंय. थोडा वेळ तिकडे राहतो, थोडा वेळ इकडे राहतो. नवीन लोक पाहायला भेटते, नवीन ठिकाणी खेळायला भेटतं. त्यामुळं आता आमची झोप झाली. आता आम्हाला खाली जायचं आहे.
हा ना दादू, आता आम्ही बोर झालोय. हा खाली जायचंय. चिकू चिकू म्हटलं की इतका आनंद होतो ना याला का बस. चिकू चिकू कुठे आहे? चिकूला आवाज दे. लगेच आवाज देतो चिकूला. संध्याकाळचे 6 वाजले आणि आता आमची स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आणि आत्यान दादा त्यांना जायचं आहे देवट्यांना, कारण आमचे जे भाऊबंद आहे त्यांच्या घरी दिवट्या आहे, तर ते तिकडे चालले. आणि आज घरी जेवायला तर आम्ही चौघच असणार आहे, त्यामुळे आम्ही फक्त मसाले भात बनवतोय आणि दादांचे जे रोजचे डाएटचे जे धिरडे आहे ते बनवणार आहे. आणि उद्या कानाचं अन्नप्राशन आहे. काना 6 महिन्याचा झाला, तर आता त्याला बाहेरचं खाऊ घातलं पाहिजे वरचं दुधाव्यतिरिक्त. तर म्हटलं त्याचं अन्नप्राशन करू उद्या आणि मग सुरू करू. तर आमची तीच तयारी चालू आहे आता. सुनील गेले काही वस्तू आणण्यासाठी येवल्याला, आणि दीदी इथं अन्नप्राशनसाठी जे डेकोरेशनला लागणार आहे ट्रे, हां बिस्किटचे जे बनवता सोपा वगैरे, अजून काय हो ट्रेन, ते बनवत आहे सगळं. ते व्हिडिओमध्ये सगळं काही असतं ना, खुर्च्या टेबल, परत ट्रेन असती, बरंच काय काय असतं, तर ते बनवत आहे. आणि मी इकडं भात बनवते. आमची ट्रेन तर होत आलेली. आता ट्रेनला चाकं लावायचे काम चालू आहे. जरा खुर्च्यांचाच गोंधळ झाला, त्याला बिस्किट थोडे वेगळे पाहिजे होते, पण आता आम्ही जे अवेलेबल आहे त्याच्यात बरोबर करणार आहे. हो ट्रेनचं बिस्किट नाही. हे बघा आमची ट्रेन तर झाली रेडी. आता दादू याच्यात बसणार येस. तर इथं ट्रेन बनवून झालेली. हे छोटंसं घर आणि टेबल खुर्ची असं सगळं बनवून झालेलं आहे आमचं. कानाचे काका आत्ताच शॉपिंगवरून आले आणि त्यांनी एवढं सगळं सामान आणलं आहे. हे बघा 40 प्रकारचे स्वीट्स आणि 30 प्रकारचे नमकीन वगैरे काय असं, म्हणजे 70 प्रकारचे फूड आयटम्स आणले. कानाच्या अन्नप्राशनसाठी 70 प्रकारचे फूड आयटम्स आणि फुलं वगैरे हे तर आम्ही घरी बनवलं. अजून बरंच काय काय आणलेलं आहे असं काहीतरी आहे. तर कानाच्या अन्नप्राशनची आमची सगळी तयारी झाली आहे आणि फायनली उद्या आमच्या कानाचं अन्नप्राशन होणार आहे. आमचं बेबी 6 महिन्याचं झालं आणि आता त्याला वरचं भारी भारी खायला भेटणार आहे. आणि आम्ही कानाला काय काय खायला देतो हे पण नक्की बघत जा. आणि तुम्ही पण तुमच्या बाळांना काय काय देता काय काय नाही याच्या रेसिपी पण आम्हाला शेअर करत जा. आम्ही पण शेअर करत जाऊ की आम्ही कानाला काय काय देतो. हा कमेंटमध्ये काय जे तुम्हाला जसं योग्य वाटेल, इन्स्टाला DM करून वगैरे कमेंटमध्ये जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही मेसेज करू शकता की आम्ही आमच्या बाळाला हे देतो. तुम्हाला काय जे सांगायचं ते सांगत जा. आम्ही पण तुम्हाला सांगू की आम्ही कानासाठी काय काय देतो. आणि दादा तुला कसं वाटतंय रे, उद्या तू काय काय खाणार आहे? टेस्टी पदार्थ आणले. हा काकाने 70 प्रकारचे फूड आयटम्स आणले कानासाठी. तर उद्याचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे, तर नक्की बघा उद्या काय काय होतं. आणि उद्या माझा बर्थडे पण आहे, तर आमचे हे मला काय सरप्राईज येतं ते बघू आपण. काही सरप्राईज नाही, जाऊ दे आत्ताच सांगितलं यार, थोडं सस्पेन्स ठेवायचं जरी नव्हतं तरी. चला ठीक आहे.